झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आपासाहेब शिरसाटे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 1 मे 2026च्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। सर्वप्रथम सर्व दर्शकांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या व बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। पाहूया 10 ठळक घडामोडी। धाराशिव उस्मानाबाद मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। यावेळी विकासात्मक कामे आजपासूनच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। वैद्यकीय महाविद्यालय येथे महालॅब व क्रिटिकल केअरचे झाले। प्रतापसिंह सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन तर झाले, पण हे सेवा होणार कधी सुरू याबद्दल आहेत शंका। पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करणे आहे गरजेचे। मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ध्वजारोहणाच्या वेळी भूविकास बँक येथील कर्मचारी महिलेने केला आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न। बीबी पाटील असे आहे महिलेचे नाव। महिला गंभीर जखमी असून ती 70% भाजली आहे असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता चव्हाण यांनी सांगितले व या महिलेवर आहेत वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिरीमिरीच्या बदल्यात सुरू आहेत अवैध धंदे जाहीर व्हावेत व शासनाला जाग येण्यासाठी सुनील बनसोडे यांनी घंटानाद आंदोलन करण्याचा दिला होता इशारा, परंतु पोलीस प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर बनसोडे यांनी घेतले घंटानाद आंदोलन मागे। धाराशिव जिल्ह्यात येरमाळा, कळंब, उमरगा, आनंदनगर पोलीस ठाणे भागात धाराशिव पोलिसांची धडक कारवाई। प्रतिबंधित 70,000चा गुटखा केला जप्त आणि चौघावर केली कारवाई। खामसवाडी तालुका धाराशिव येथील अट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी देत आहेत पीडितांना धमक्या। पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळणे आहे गरजेचे। तामळवाडी पोलिसांनी अवैध मांस वाहतूक करणारी टोळी पकडली। 4,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त। मुरुम येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या जबरदस्तीने लावून दिला होता बालविवाह व केला जात होता सतत अत्याचार। पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून पोस्को अंतर्गत केला गुन्हा दाखल व तपास सुरू। वाशी तालुक्यात तिळगुळाच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार व काढले फोटो व्हिडिओ। हा प्रकार होत होता 4 महिन्यापासून सुरू। पीडितेने अखेर दिली तक्रार व केला पोस्को अंतर्गत वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल। शेतीसाठी वीज पुरवठा विनाखंडित सुरू करण्यासाठी मुरुम महावितरण कार्यालयावर शेतकरी यांनी काढला मोर्चा व दिले निवेदन समस्या सोडवण्यासाठी। आणि 12वीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर। उद्या 2 मे रोजी होणार 12वीचा निकाल दुपारी 1 नंतर जाहीर। धाराशिव येथील फकीरानगर भागातील आंबेवळ तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून झाला मृत्यू। या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व ब्लॉग।